अर्भकाचे साठी पंते हाते धरिले पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. बालकाचे चाली माता जाणून पावल गाली, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तुका मने नाव जनासाठी उदकी ठाव, जनासाठी उदकी ठाव. तुका मने नाव माता जाणून पाऊल घाली, बालकाचे चाली क्रिया करुणी दाविती अंगी. तैसे संत जगी पंते हाती धरिले पाटी, अर्भकाचे साठी. विठ्ठल 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 साठी पंते हाती धरिले पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. ओ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. हरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, पंढरीचा देवराया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. हरी पंढरीच्या देवराया
विरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुम चहा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एक नाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंग तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागिती दिव्य लोकासनी लिहातार देही आपुले सौपाळून आबले वरे वैसौपावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता अर्भकाचे साठी पंते हाते धरिले पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा कळसकर आलेली सर्व पाहुणी मंडळी फार चरणाचा नाही पण चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्वच भाविक मंडळी
जरा ते लेकर शांत करा हो कोणीतरी. थोडा स्वराचा आवाज नॉर्मल. भाऊ कमी करायचा. भाऊ भाऊ हां छान. अजून थोडासा नॉर्मल कमी. नॉर्मल बस. खूप गोड. ऐका आता. आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकाराम महाराजांचा निरोप आहे. पहा माझ्याकडे. कोणाचा? तुकाराम महाराजांचा. कोणाचं गम आहे? फार लांब बसल्या बाई तुम्ही गप्पा हाणायला. तुमच्या कधीच्या नवद एकत्र आल्या तुम्ही. आता ही छान जागा पहा बरं. आता हिला मला काही एखादी आई आणायची का अंगामध्ये? ही जागा तुम्ही शिल्लक ठेवली. या पुढं सरकून बसल्या तर बरं वाटेल मस्त. बाकी 8:30ला थांबायचं पण मला बरं वाटेल मस्त. छान आलेत आपण. 10व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आलेत ना. ऐकूया. खूप गोड तुकोबारायांचा निरोप आहे. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का. त्याचं कारण असं आहे कळसकर, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं. ऐकाल. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादव. लक्षपूर्वक कीर्तन आहे का. तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कळसकर. कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं. त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा टाळकरी मंडळीसह अपमान होणार नाही. दादा मोबाईल ठेव. मोठे याची दक्षता घ्या सर्वांनी. 1 तास फक्त. 1 तास नाही आपल्याकडे 1 तास शिल्लक आहे फक्त. आहे का. तेवढाच वेळ त्याग करा फक्त तुम्ही. आता तुम्ही फार मोठा त्याग करून आलेले. हाच आमच्या जीवनातलं भाग्य आहे. मावशी तुम्ही आल्या ना. फार मोठ्या म्हणजे मालिकाचा त्याग करून आल्या तुम्ही आजच्या कीर्तनात. पण आल्यात बसा. खूप गोड आहे. ऐका. तुकाराम महाराजांचा निरोप आहे. मी का जबाबदारीनं बोलतो कळसकर. श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीनं बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीनं बोलतो. महाराज म्हणतात गडे हो कीर्तन सांग, कीर्तन सांग होय अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होतं येतं, महाराज म्हणतात ते कीर्तने. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. तुकोबाराय सांगतात ऐका संतांचं जीवन कसं आहे आपल्याबद्दल. क्रिया करून दाविती अंगी तैसे संत जगी. साधकांनी प्रश्न केला का हो तुकाराम महाराज कैसे संत जगी. पंते हाती धरिले पाठी अर्भकाची साठी. एक दृष्टांत दिला विद्यार्थ्याचा आणि एक दृष्टांत दिला गुरुजींचा. अर्भकाची, अर्भक म्हणजे विद्यार्थी, अर्भकाची साठी पंते हाते, पंते म्हणजे गुरुजी. पंते हाती धरिली पाठी. महाराज म्हणतात तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. कैसे संत जगी. तुकाराम महाराज म्हणतात आहे का माता जाणून पाऊल घाली बालकाची चाली. एक दृष्टांत दिला आईचा, एक दृष्टांत दिला लेकराचा. महाराज म्हणतात माता जाणून पाऊल घाली बालकाची चाली क्रिया करून दाविती अंगी तैसे संत जगी. कैसे संत जगी. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. आता जेवढं सरळ ताकदीनं ऐकलं तेवढं रिटर्न आहे का आता फक्त. जनासाठी उदकी ठाव तुका म्हणे नाव माता जाणून पाऊल घाली बालकाची चाली क्रिया करून दाविती अंगी तैसे संत जगी. पंते हाती धरले पाठी अर्भकाची साठी. विठ्ठल 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 आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं महत्त्व असा. काय निमित्त आहे आजच्या कीर्तन सेवेचं सगळ्यांना माहीत आहे, ज्ञात नाही तरी सांगण्याचं हे वक्त्याचं हे कर्तव्य आहे. वैकुंठवासी मारुती बाळकृष्ण शिर्के आदरणीय मारुती दादांना जाऊन गेली 10 वर्षे पूर्ण झालीत. त्यांचा संपूर्ण परिवार आहे. त्यांच्या
पत्नी आहेत रंजनाबाई, 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. स्वातीताई, अमोलराव आणि दीपकराव. हा मोठा परिवार, छानसा परिवार. पण गेली 10 वर्ष पूर्ण झाली, पण वडिलांची आठवण आम्हाला पुन्हा पुन्हा व्हावी, पुन्हा पुन्हा आम्हाला मारुतीदादांची, पिताश्रींची आठवण व्हावी म्हणून हे पुण्यस्मरण आहे. पण तरी सांगेल मी तुम्हाला, दीपकराव आणि अमोलराव आणि स्वातीताई गेली 10 वर्षाच्या काळामध्ये अशी एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस गेला नसेल का त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल म्हणून. का हो, का वडिलांची आठवण करायची? आपल्या आईवडिलांचं जीवन फार कष्टानं गेलं. त्यात आमच्या अमोलरावांनी सांगितलं, महाराज फार गरिबीचा काळ, नंतर शाळांचा व्यवसाय केला. गरिबी लई वाईट असते माणसाची. गरिबी श्रीमंती ही सावलीसारखी आहे बरं का कळसकर. म्हणून जीवनामध्ये कोण्या गरिबाची कधी मजाक करू नका, कधी टिंगल टवाळकी करू नका. प्रारब्धानं आलेली श्रीमंती कधी निघून जाईल आणि भिकार पण कधी येईल काय सांगता येत नाही. पण गरिबीतला माणूस जगणारा, ऐका एक कवी 2 ओळी लिहितो त्या बापा करता. काय असतो गरिबीतला बाप? बाप कष्टाचा काबाडी, उसमळ्यात तोडतो या, भाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या, कमीच खवाटी पाटलेल. हा गरिबीतला बाप. सुईद्वाऱ्यानं शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा ती गाळ जोडलेल. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पुराणा नाहीचा, असं कनवाळू बाप आमा सोडून या गेला. माझ्या ताईचा जीव, माझ्या दादाचा जीव कसा वनवाशी झाला. हा गरिबीतला बाप आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढ. टाळी वाजूया सर्वांनी, ऐका तुकोबरांची भाषा किती गोड आहे. गोड भाषा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची, आपुली कुरवंडी आळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी बार कांदी. आणि म्हणून नंतर गवंडी काम केलं. असं कष्टानं भरलेलं जीवन मारुती दादांचं. गेली 10 वर्ष झाली. हे 10वं पुण्यस्मरण आहे दादांचं. म्हणून आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय सरपंच संजय भाऊ यांच्या माध्यमातून, या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ, ज्ञानोबरांच्या संगतीत इंद्राणी मातेच्या तीरावरती काही काळ अगस्ती ऋषींचा आशीर्वाद घेऊन त्या सानिध्यामध्ये राहून मृदंगाची एका एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत मृदंग सेवक, महाराष्ट्राचे ही लाडकी मृदंगाचार्य हरिभक्तपरायण मृदंग सेवक संकेत महाराज, हरिभक्तपरायण ज्ञानराज महाराज. एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. दोन्ही मृदंग सेवकांना दंडवत करतो. भजन सम्राट, अत्यंत ज्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या मोबाईलच्या सुविधा नव्हत्या, पण एक कॅसेट भेटायची आपल्याला. आधी टेपची होती, नंतर टी व्हीला पाहायला लागलो.
या महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार रामायणाचार्य शांतीब्रह्म मारुती बाबांच्या भाषेमध्ये, कुरेकर बाबांच्या भाषेमध्ये ज्याने महाराष्ट्रभर नाही महाराष्ट्राच्या बाहेर घराघरामध्ये ज्याने राम पोचवले ते म्हणजे रामायणाचार्य गुरुवरे ढोक महाराज. 25 वर्ष जीवन संगतीत गेलं. भजन सम्राट हरिभक्तपरायण रविदास आबा जगदाळे गुरुजींना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजूया. या कळस गावाला ज्ञानोबरायने निवृत्तीनाथ देवांनी महाराष्ट्राला असे अनेक हिरे दिले. त्यातले काही हिरे या अकोले संगमनेर परिसराला दिले. नवे नवे कळसकर अगस्ती ऋषींनी काही हिरे तुमच्या पदरात टाकले. महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार हरिभक्तपरायण अरुण महाराज शिर्के श्री महाराजांना दंडवत करतो आपण. जोरदार टाळी वाजूया. महाराष्ट्राची दुसरी लाडकी कीर्तनकार हरिभक्तपरायण गणेश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. वागचरे बाबांना. भजन सम्राट हरिभक्तपरायण शिवनाथ महाराज महाराजांना दंडवते. भजन सम्राट इंद्रजित महाराज तुम्हालाही दंडवते. भजन सम्राट नितीन महाराज अत्यंत गोड कीर्तने करतात, महाराजांना दंडवते. आदरणीय हरिभक्तपरायण अत्यंत वयाने ज्ञानाने ही मोठी माणसं आहे, पण बाबांना दंडवत करतो. काय नाव आहे? रामनाथ बाबांकरता टाळी वाजूया आपण मस्त छान. जनाबाई मीराबाई छानशा या लेखी कीर्तनात उभ्या आहेत, त्यांनाही दंडवत करतो. ही सगळी बालगोपाळ आलेली आदरणीय सचिन महाराज, आदरणीय संकेत महाराज, आदरणीय सुनीताताई यांच्या ही सगळी संस्थेतली बालगोपाळ एकदा टाळी वाजूया त्यांच्याकरता मस्त बघू. सर्व बालगोपाळांना दंडवत करतो. तिसरे मृदंग सेवक 2 झाले, कधी कधी एक भेटत नाही हो. तिसरे मृदंग सेवक हरिभक्तपरायण सचिन महाराजांना दंडवत करतो. हरिभक्तपरायण गीतेश महाराजांना दंडवत करतो. काय नाव? बाबा शेवट आले सर्वेश्वर. आता काय टेन्शन नाही बस. तुमच्या शेजारी लगेच सोमेश्वरी पहा ते पहा. असं सर्वेश्वर सोमेश्वर. वा सर्वेश्वर महाराज तुम्हालाही दंडवत. टाळी वाजूया मस्त आपल्या लेकराय करता. माझ्या संगतीला आलेली माझ्या पक्षा मोठे बंधुराज आमच्या अण्णांना दंडवत करतो. सोमेश्वर साऊंड सिस्टीमचे मालक तुम्हालाही दंडवत. खूप छान. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार या कळस गावाला ज्यांचं सासर आहे हरिभक्तपरायण सुनीताताई या ठिकाणी उपस्थित आहे. या परिवाराचं प्रेम आहे तेवढं. या परिवारानं सगळी ही प्रेमाची माणसं, संप्रदायातली माणसं ही जपली म्हणून ही सगळी उपस्थित आहे आज प्रेमापोटी. ही सगळी आलेली पाहुणी मंडळ. कोणी कोणाकरता येत नाही, कोणाला वेळ नाही बरं का इथं. अहो पण पावसात आली एवढी माणसं, बाहेर पाऊस चालू आहे. दीपकराव आणि अमोलराव ही तुम्ही तुमच्या जीवनातली ही सगळ्यात मोठी श्रीमंती बरं का तुमच्या जीवनातली. हा सर्वांना दंडवत करतो. श्री संताची ये माता चरणावर, श्री संताजी माता चरणावर, श्री संताजी माता चरणावर, श्री संताजी माता चरणावर. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतर, विश्रांती पावलो सांभाळा उतर, विश्रांती पावलो सांभाळा उतर, विश्रांती पावलो सांभाळा उतर. सर्व यूट्यूबचे चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत बरं का मस्त पैकी छान. आणि अमोलरावांचा फार मोठा चॅनल आहे या अकोले तालुक्यात, संगमनेर तालुक्यामध्ये. हा प्रसिद्धीचा चॅनल आहे. वा तरी पण आपण लाईक करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला. हा बस आलं लक्षात तुमच्यावाल्या. आता आहे बस सगळे झाले, आता काय ताण नाही. खुर्चीवर बसलेली तुम्हाला दंडवत. चला काय टेन्शन आहे, बसा. झाला अर्धा तास मस्त छान. पूज्यश्री दादांना मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. आता ऐका, इथं जन्म झाला की मरावं लागतो. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं.
हा सांगण्याकरता आला. मी पुन्हा पुन्हा सांगेल. चला बोलूया जरा ज्ञानोबरांशी आपण. कळसकर कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का? इथं भलं करणारे फक्त आपले संत आहे. संताशिवाय कोण भलं करणारे आपलं आलं? मग का हो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? ते नामदेव महाराजांना विचारावं लागेल. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभव. ज्याच्या ज्याच्या प्रमाण ओवी पाठ असेल त्याने म्हणत चाला मस्त बाकी. एखादी ज्ञानोबरांची ओवी आपल्या मुखाला आली तर आपली वाणी पवित्र होऊन जाईल. एखादं प्रमाण आपल्या मुखाला येऊन गेलं आपलं मुख पवित्र होऊन जाईल. एकतरी ओवी अनुभवावी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबरांशी बोलणं सुरू झालं. ज्ञानोबराय सांगतात इथं जन्म झाला की मारावं लागतं. बोला. उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमे गा. ज्ञानोबराय सांगतात जे उपजत आहे त्याचा एक न एक दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग का हो ज्ञानोबराय, इथं एक दिवस जर मरावं लागतं तर आम्ही आलोय तरी कशा करता? ज्ञानोबराय सांगतात एका देहाचं माध्यम घेऊन आलो. पहा ज्ञानोबराय पुढची ओवी वापरतात. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणो धनंजया जिया परी. ज्ञानोबराय सांगतात इथं जीवाला दोन सोहळे. बोला आता माझ्याशी. मला बोलावं लागतं बरं का कीर्तनात. तुमच्याशी नाही, माझ्याशी बोला. कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडला पाहिजे कीर्तन म्हणतात. ऐकूया. ज्ञानोबराय सांगतात जीवाला दोन सोहळे. एक जन्माचा आणि दुसरा बोला 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 मृत्यूचा. आता ज्ञानोबरांच्या भाषेत मारुती दादांची दोन्ही सोहळे झाली. बोला की हो. जन्माचाही झाला आणि जरा मोठ्यानं बोला मृत्यूचाही झाला. ऐका बरं आहे. आता ज्ञानोबरांच्या भाषेत तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता हो? जरा मला ऐकू येत नाही. म्हणजे मी का बाहेर राहायचं नाही पण लांब अंतर झालं म्हणून. बोला. तुमचा आमचा एक सोहळा झालेला आहे जन्माचा. कोणता? आणि दुसरा होणार आहे. तुम्ही सांगता का? म्हणजे घाबरता का सांगायला? मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही, मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. तुम्ही काय घाबरायचं नाही. तुम्ही फक्त एवढंच डोक्यात ठेवा सांगणारा सुद्धा जाणार आहे. आता बरं वाटलं पहा तुम्हाला? आता बरं वाटलं. ज्ञानोबराय सांगता देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू धनंजया जिया परी. मग ज्ञानोबराय इथं जर एक दिवस मरावंच लागतं. अहो पण पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जन्म मृत्यूची जर सोबी गाव. ज्ञानोबराय सांगतात गडे त्याच्याकरता आलो इथं. या देहाला येणं आणि जाणं जी जन्म मृत्यूची येरझारे ती नष्ट करण्याकरता, ती संपवण्याकरता आलो इथं. बर ज्ञानोबराय या देहाला येणं आणि जाणं संपवतात. ज्ञानोबराय पुढे बोलतात आपल्याशी. तैशे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरझारे चिरा पडे. बस 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 छान. येणे जाणे खेपा येण्याची एक खंडती. येणे जाणे खेपा येण्याची एक खंडती. वाजूया मस्त बाकी. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवया पापा येणे जाणे खेपा. इथं आल्यावर सगळं संपवता येतं. ज्ञानोबराय सांगता तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. मग ज्ञानोबराय इथं जर देहाला येणं आणि जाणं
जर संपवता येतात आम्ही अशी आमच्या जीवनात काय साधना करावी. ज्ञानोबराय सांगतात एक काम करा तरी जडजडून वाहिला नेग ये भक्तीची ये वाटे लाग जिया पावशी अव्यंग निज धाम माझी. बरं 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 भक्तीची वाटचाल काय आजकालची हे कळस कर जी अनादी कालापासून आलेली ही भक्तीची वाटी पहा बरं का. आता पुरावा तुकाराम महाराज राम भक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन आबा हनुमंतरायांना एक पवित्र भक्तीची वाट. शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता वाजूया मस्त पैकी. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. ओ रामदूता रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका काय भक्तीच्या त्या वाटा. हा त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता ज्ञानोबा आग्रह करतात. मग आता ऐका मिळालं हे मनुष्य जीवन स्वतःला भाग्य समजा. मी पुन्हा सांगेल श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही भाग्य समजायचं. तुम्हाला पुन्हा शब्द लक्षात आला का. मी पुन्हा येईल हा म्हणजे मी पुन्हा सांगेल का महाराजाचं नाही ऐकायचं इथं संताचं ऐकायचं. पहिलं भाग्य नरदेव मिळाला त्याला प्रमाण त्याला पुरावा. भरतखंड कबीर महाराज म्हणतात बडभाग मानुष तन पावा. मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात मनुष्य जीवन मिळालं. पहिलं भाग्य नरदेव मिळाला. दुसरं भाग्य भारत देशामध्ये भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते गोळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती. पहिलं भाग्य नरदेव मिळाला. दुसरं भाग्य भारत देशामध्ये. तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्राच्या मातीचं वर्णन ऐकूया संतांच्या भाषेमध्ये. स्वतःला भाग्यवान समजा. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. पण आपण भाग्यवाने कळसकर अकोलेकर संगमनेरकर काहीला 0 किलोमीटर आहे काहीला 100 आहे काहीला 200 काहीला 400 आपल्याला लय ते 300 ते 400 किलोमीटर आहे. ऐकायचं ऐकूया त्यात त्या जागेचा महिमा. जम्मू या दीपा माझे एक पंढरपूर गाव. सर्वांनी हात बसलेले मंडळी बहुत बढिया. विठू पाटील चला 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 जाऊ तया काही भोजन मागाया. चला जाऊ तया काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म आज चरणी लक्ष लागो. ऐकूया त्या जागेचा महिमा. महाराष्ट्राच्या मातीत जन्म मिळाला ना. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला संत सांगता म्हणून चला. 10 तारखेला संत निवृत्तीनाथ देवांचं प्रस्थान आहे बरं का.
आपल्या या जवळूनच जातात निवृत्तीनाथ देव, संगमनेर तालुका, लोणी, शिन्नर. माझी विनंती आहे तुम्हाला, शिन्नरकर, आपले अकोलेकर, संगमनेरकर, आलं पाहिजे आपण निवृत्तीनाथ देवांच्या सोहळ्यामध्ये. हे दिवस तर जरूर या. दातीला भलं मोठं रिंगण असतं मस्त बाकी. आपली जबाबदारी, एखादी वारी ज्ञानोबरायासोबत घडली असेल, एखादी वारी तुकोबरायासोबत घडली असेल, एखादी वारी निवृत्तीनाथ देवांसोबत घडावी अशी अपेक्षा ठेवून आपलं जीवन वाटचाल असली पाहिजे. पण ऐकूया, इथून अगस्ती ऋषींच्या सान्निध्यातून दिंड्या निघत असतात. हा, इथून 21 तारखेला प्रस्थान आहे. या आपण आलं पाहिजे. संत सांगतात म्हणून आहे या. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. ऐका आता, कितवं भाग्य चाललं? 3रं भाग्य. 4थं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. 5वं भाग्य ऐकताल का आता? अरे भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो, निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो, अगस्ती मुनींच्या नंतर जन्माला आलो. हा, किती झाले? 4. आता 5वं भाग्य आहे का? ऐकताल का? अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे भाऊ. कळसकर स्वतःला भाग्यवान समजा गड्या. का रे? 2019, 20, 21 लय खतरनाक काळ गेला. श्रीमंत कोट्यधीश माणसं निघून गेली, पण आपल्याला ठेवलं देवानं. बरी वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आरी, वाचून आलो येत बरी. ओ उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरी वे झाले आजीवरी, नाही आलो मृत्यूचे आरी, वाचून आलो वाजूया मस्त छान. महाराज म्हणतात ऐका, बरवे झाले आजी वरी. ऐकताल का? नाही पडिलो कोरोनाची, हा मृत्यूची नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ती हरी तमा समर्पण. उरलेलं हरी सांगा. आयुष्य देवाच्या साधने करता. काय साधना करायची? आधी गुरु करा. ज्ञानोबरांचं ऐका, इथं संतांचं ऐका. नुसता श्रावण महाराज जगाला बाप सांगतो म्हणून तू नको ऐकू. इथं संतांचं ऐका, गुरु करा. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. नाही तर लोक कमेंट करायला समोरच असतात. हजारे लोक कमेंट करायला. काय कोणाबद्दल वाईट कमेंट करत बसू नका. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीनं. मी जाहीर सांगतो, हे लाईव्ह चालू आहे कीर्तन, मला माहिती. माझी विनंती आहे तुम्हाला, अकोलेकर, संगमनेरकर, तुम्हाला आई सांगणारा महाराज आवडत नसेल तर खुशाल सांगू नका. ऐकताल ना? तुम्हाला बाप सांगणारा महाराज आवडत नसेल तर सांगू नका. तुम्हाला पिंगळा म्हणणारा महाराज आवडत नसेल तर सांगू नका. पण संप्रदायाबद्दल अशी एखादी यूट्यूबला आपली वाईट कमेंट जाईल अशी कधी जीवनामध्ये मोठी चूक करू नका. अरे तर ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सुद्धा कमेंट करायला लागला. काय लायकी त्याचीवाली? काय अरे संप्रदाय थोर साधू संतांनी तो परंपरेचा आहे तो. आपण आपली कमेंट कधी वाईट जाईल, कधी जीवनात चुकीचं. कारण त्याला कारण असं आहे, आपली एकी पाहिजे. आपल्यात एकी नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. कोणी दम देतं? ज्याच्या हरिपाठ पाठ नाही, ज्याची एखाद्या ज्ञानेश्वरीची वही पाठ नाही, तो सुद्धा दम द्यायला लागला मीडियाला येऊन. लायकी नाही त्याचीवाली. पण सावधान, तुम्हाला 51 वाला, 31 वाला, 25 महाराज आवडत नसेल खुशाल सांगू नका. तो का तुम्हाला घरी नव्हता आला कॉल करायला, मी कीर्तन घ्या म्हणून? कोण आलं तर तुमच्या गावाला, घराला? नाही ना. पण संप्रदायाबद्दल अशी एखादी वाईट कमेंट जाईल असं जीवनात चुकीचं कार्य करू नका. ऐका, संतांचं ऐका, गुरु करा. श्री गुरु सारिका आस्था पाठी राका, इतरांचा लेखा कोण करे. जीवनामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला गुरुच्या कृपेने. नाथ महाराजांचा ऐका, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णव. इथं तुकोबरायचं आहे का? कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. भजन माळ घाला, भजन करा. तुकोबरांच्या भाषेतलं भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोर पण जाळा. जीवनामध्ये भगवत साधन असावे, आपलं कल्याण व्हावं, हाच एक उद्देश आहे संतांचा, बरं का? नाही तर संताला येण्या जाण्याची काय गरज नाही हो, काय गरज नाही. पण आता ऐका, इथं येणारे 3 घटकी, जीव, देव आणि संत, तिन्हींचे 3 प्रारब्ध आहे. अनिच्छा प्रारब्ध,
परेच्या प्रारब्ध आणि स्वईच्या प्रारब्ध. एक प्रारब्ध आहे तुमचं आमचं, अनिच्छा. आपल्या मनात नसलं ना तरी यावंच लागतं इथं. आणि एक दिवस येऊन मारावं जरी नाही वाटलं पण इथं मारावंच लागतं. हे अनिच्छा प्रारब्ध आहे. कोणाला मारावं वाटतं नाही, पण मारावं लागतं ना. हे अनिच्छा प्रारब्ध आहे. बरं, हे जीवाचं येणं आहे. बरं, जीवाला येण्याची कारण आहे तिने. एक, पाठीमाग जन्मातलं केलेलं कर्म चुकीचं. एक, पाठीमाग केलेल्या कर्माचं पाठीमागच्या जन्मातलं पाप. आणि तिसरी गोष्ट इथं येण्याचं आपलं. बरं की आपलं म्हणजे इथं कीर्तनाला नाही, जन्माला येण्याचे कारण चालले. पाठीमागच्या जन्माचं चुकीचं कर्म, पाप आणि वासना. तिन्ही करतात 3 प्रमाण. पाठीमाग केलेल्या कर्माचा जाप देण्याकरता येत आलं. केले कर्म झाली त्याची भोगा आली, उपजली मेली. आता ज्ञानोबरांचं आहे का, अगा कर्मेजी तेही सुखदुःखी तया ते भोगावया यावे. देह एका कर्माचा जाप देण्याकरता इथं आलो. एक, दुसरं पापामुळे आलो. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ आणि संचिताचे फळ. आपुलिया कर्म, पाप आणि वासना जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरी रूप. तेची झाले अंगे हरी रूप. जन्म घेतला येण्याचं कारण 3 आहे, कर्म, पाप आणि वासना. बस, याच्या पलीकडे काय नाही जीवाला येण्याचं कारण. अनिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध देवाला आणावं लागतं. हा, अनिला ही रूपाबळी अन करुणी खळे हरिदास. बरं, देवाचं कार्य काय येतं येण्याचं? महाराज म्हणतात तिथं फक्त साधूचं रक्षण करणे. ओ जब जब होई धर्म के हानि बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. जब होई धर्म की हानी, त्यावेळी धर्माची हानी होते. आओ देव अवतार करे धरत असत. बरं, एक नाही ना. जब जब धरी होई, पुढचं 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 विविध शरीरा अनेक रूप धारण करून येतो. कशा करता? भक्ता राखे पाया पाशी जनाची संहारी.
दर्शन करण्याकरता. बर आणि हा अनिच्छा परेच्छा. आता संतांचं ये नाही, सोयीच्छा. सोयीच्छेनं यायचं आणि एक दिवस सोयीच्छेनं निघून जायचं. ज्ञानोबराने ठरवलं समाधी घ्यायची. पंढरपुराला गेले, देवा आता समाधी घ्यावं म्हणते. 22 वर्षाचं वय. देवानं सांगितलं माऊली समाधी घ्यायची पण पंढरपुराला नाही, आळंदीला. पण अजून 15 दिवस काय करायचं, थांबायचं. आम्ही येणार. पहिली म्हणजे कार्तिकी वारी पहिली, हा आधी पंढरपुराची आणि मग आळंदीची. अष्टमीपासूनच उत्सव सुरू झाले. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशी. त्रयोदशीचा दिवस उजडला समाधी सोहळ्याचा. देवनिवृत्ती आणि जातो ज्ञानेश्वर. नामामनी आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर. पाहू ठरवलं ज्ञानोबराने समाधी घ्यायची. स्वइच्छा. नाथ महाराजांचं चरित्र पाहिलं तरी तसंच. स्वइच्छेने ये ना, स्वइच्छेने देह ठेवायचं ठरवलं. निघाली अंतयात्रा. म्हणले बर चौकामध्ये अंतयात्रा आली नाथ महाराजांची. आणि एक आजी तिच्या नातीला पहिल्याच मुलाला सासरी पाठवायला आली होती. आणि तिनं ती अंतयात्रा पाहिली आणि मनाची मनात म्हणायला गेली ती म्हातारी, काय या नाथ महाराजांना आजच सुचलं मरायचं. मा एकुलती एक खाशी खुशीची नाथ आज आनंदानं पहिल्याच मुलाला चालली आणि या बाबाची अंतयात्रा दिसली. ती ऐकलं नाथ महाराजांनी. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले. ए खांदेकरी ठेवा मला खाली. आणि त्या आजीला सांगितलं, ए आजे जाऊ दे बाई, तो खाशी खुशीची नाथ. मी आजच मेलो पाहिजे असं काही नाही, मी नंतर जाईल बाई. दुसरी षष्टी आली, परत देह ठेवायचं ठरवलं. पा सोयीच्या प्रारब्ध सांगतो, सोयीच्छेनं येणं आणि सोयीच्छेनं जाणं. परत देह ठेवला. चालले मस्त खांदेकरी. आणि त्या खांदेकऱ्यात कुजबुज व्हायला लागली. लय नाथ महाराज म्हणले खूप डेंजर. सगळ्या लोकांना जेवायला बोलायचं पण आपल्या भाऊबंदाला कधी आमंत्रण नाही दिलं. पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला म्हटली. असं ऐकलं. बसले ना उठून तिरडीवर. अय भाऊबंद. आता तो काळ होता म्हणून बरं झालं. आताच्या काळात एखादं जर उठून बसलंच बा, ए कळसकर, हे खांदेकरी त्या गाडग्यावाल्याच्या पुढं पडतील. अहो त्यांचं झालं, पण जी पत्रानं छाया घालती तिचं काय. जी पत्रानं जे उठून बसले ऐका. भाऊबंदाला सांगितलं, भाऊ मला उतरून द्या, मी काय तुमच्याच खांद्यावर गेलो पण असं काय ठरलेलं नाही, मी दुसऱ्या टायमाला जाईल. तिसऱ्या टायमाला देव म्हणजे देह ठेवला म्हणजे कसं, आता नाही तिरडीवनं जायचं. मग गेले गोदावरीच्या तीरामध्ये जल समाधी घ्यायची. आता पायापर्यंत गुडघ्यापर्यंत पाणी आलं, पण जलमय होत चाललं. येता 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 देह बुडला. तुळशीचा हार, कमळाचं फूल येत मस्त बाकी छान. आजही लोक नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेत असताना तेवढ्या श्रद्धेनं घेत असतात. माझं सांगण्याचा मुद्दा आहे, स्वइच्छेनं येणं आणि स्वइच्छेनं जाणं. प्रमाण जरी पाहायचं ठरलं तर स्वइच्छेनं आलो आणि स्वइच्छेनं जायचं. आता पहिलं प्रमाण घ्या. महाराज म्हणतात, इथं आम्ही आलो म्हणे तुका मी नामाचा एकंदर शिक्का पाठविला इहलोका. आलो महाराज म्हणतात, आम्ही आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आता आलो या शब्दाचं पुढचं प्रमाण, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाची.
आलो या शब्दाचं तिसरं प्रमाण उजळावयालो वाटा घरा खोटा निवारा घरा खोटा निवारा घरा खोटा निवारा उजळावयालो वाटा घरा खोटा निवारा घरा खोटा निवारा घरा खोटा निवारा किती प्रमाण झाले 3 अजून चौथं प्रमाण आता चाली कॅन्सल करतो हे पुढे चाललं येथे उपकारासाठी आले घर जावय संतांचं प्रारब्ध सोयीच्या प्रारब्ध पण या समाजाने भजन करावं या समाजाचं कल्याण व्हावं हाच एक हेतू आहे मग कधी कधी ज्ञानाची भूमिका मांडायची पण नुसती ज्ञानाची भूमिका मांडली नाही सरळ सरळ सांगायचं बरं का मला तर ऐकायला महाराज म्हणतात ज्ञान गिळून गावा गोविंद ज्ञान कृतीला आणलं ऐका कर्माची बाजू सांगितली नुसती बाजू नाही सांगितली महाराज म्हणतात असं कर्म करा आधी स्वतः केलं ते नाही मग सांगितलं ऐसे काहू न करा काही असं कर्म करा ज्याला कधी नाश नाही पुढे नाही कर्माची कृती अंगाशी बाळगली नुसतं वैराग्य सांगितलं नाही वैराग्याची भूमिका अंगाशी बाळगली कृतीला आणली महाराज म्हणतात तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी तैसे संत जगी मग आता ऐका तुम्ही आपण सामान्य जीवानं लेकरानं भजन करावं जीवनमुक्त अवस्थेला पोचावं हा संतांचा अट्टहास आहे पण सामान्य जीवाला पटवून देण्याकरता काही आपल्या जीवनातली उदाहरणं दिली तुकोबरायनी पहा उदाहरणं किती गोड आहे का समाजाने भजन करावं याचं कल्याण व्हावं या समाजाचं त्याच्याकरता एक कळण्याकरता एक गोड दृष्टांत दिला अभंगाचं पहिलं जग अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी टाळीवाजा इंद्रजित महाराजांकरता बहुत बढिया अर्भकाचे साठी अर्भक म्हणजे विद्यार्थी पंते हाती धरिले पाटी गुरुजीचा दृष्टांत दिला आता त्या गुरुजीला आपण काय म्हणायला लागलो सर काय म्हणायला लागलो बरं सरांच्या आधी गुरुजी गुरुजीच्या आधी मास्तर सर गुरुजी मास्तर आपण एवढ्याच पदवीत एवढंच माहिती आहे आपल्याला मास्तर गुरुजी आणि सर पण तुकोबरांच्या काळामध्ये त्या सरांना त्याच गुरुजींना त्याच मास्तरांना पंतोजी म्हणायचे पंतोजी म्हणायचे मग पहिलीला गेलं आपलं लेकरू शाळेमध्ये मग आता काय लगेच शिक्षक बरं पदवी कमावली असतील आपल्याला जीवनामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन पण लहानपणा होऊन त्या पोरांना शिकवावं लागतं पोरांनो चला पाटी काढा पाटी म्हणजे आताची नाही बरं का पूर्वीच्या काळात ती खापराची पाटी काढली पाटी त्या असे दोन बंद असायचे त्या पिशवीला आता हे एवढं हे बॅगीन काय काय कर काढली पाटी पोरांनो आता पेन्सिल काढा काढली पेन्सिल ती पेन्सिल अशी वटत नव्हती लगेच 5 रुपयाला पेनीचा बॉक्स असायचं मग आता काय करायची ती पेन घ्यायची ना सचिन बाबा आधी ती पेन अशी मस्त जिभेला लावायची
सफेद झालेल्या असायच्या पोरांच्या जिभा. कधी कधी ढेकरं द्यायचे पोरं खायचे पेनी. घरी खायला थोडंसं तो काळाच तसा होता. अहो 2 दिवस झाले नाही तर पेनीचा बॉक्स संपला. ते पेनी काढली ती पेन. काढा पोरांनो एक मस्त बाकी चेंडूच्या आकाराचा गोल काढा. सांगितलं गुरुजीने. आता काय गोल काढा म्हणजे काय लगेच गोल येईल का? मग थोडासा इकडं जरा झाला जरा तो गोल जरास. आता तो पुसा. मग पुसायची पद्धत कशी होती? हा तेव्हा काय ना जिभा सुद्धा काढल्या. तो काढा तसा होता ना. पुसायचं म्हणजे काय ते काय असं होतं का? मग असं आधी अशी हात करायचा जिभेला लावायचा. झाली पेट झाली ते मस्त बाकी पाठी साफ झाली. बरोबर बरोबर बरोबर. आता जरा मस्त जरा दमाना काढा गोल काढा. काढला बो गोल. आता गोलवर नाही थांबायचं. त्याला काय करा अशी दांडी द्या. पण उजळणी मराठीतली आपली त्या उजळणीतला मराठी उजळणीतला एक असा नाही ना. मग सरळ नाही ना तो. काढला पोराने 1 2 3 4 5. बरं लहान पोराला शिकवायचं म्हणजे एवढी सोपी गोष्ट असते का? अहो एवढे खतरनाक पोर आता जे संसार चालवतात त्यांनाच माहिती. ये लय कोण टाकीवर जाऊन बसल कोण स्लापवरून तांगड्यात लोंबकळून देईल. अहो लय कधी कधी काही रात्रीलाच पळून जातात. संस्था मालकाला झोप नाही मालकिनीलाही झोप नाही. ते काय कमी दुःख नाही का भाऊ जावे त्याच्या वंशा. आमच्या मित्राचं एक पोरग पळून गेलं. नवरा बायको रात्रभर नांदगाव पाहिलं मग पोरग नाही सापडलं. पोरग घरी जाऊन पोहोचलं. असे 12 असतात. एकाला प्रश्न विचारला शाळेत गुरुजीने घटना आणि दुर्घटना याची व्याख्या सांग. गुरुजी अहो सोपं आहे म्हणे संकेत बाबा. घटना बरं त्यांच्याकडे लेकर आहे ना. हा मग घटना आणि दुर्घटना. गुरुजी घटना काय आपल्या शाळेला आग लागली म्हणे. काय म्हणे तो? पाहा ना त्याचं उत्तर सुरू झालं. अरे मग दुर्घटना काय? गुरुजी घटना आपल्या शाळेला आग लागली पण दुर्घटना तुम्ही त्या आगीतून वाचली ही दुर्घटना. एक जण दुधाची अशी चाललं बादली घेऊन विचारलं एका सदग्रस्ताने परा अरे म्हैस किती दूध देती? ते म्हणे बाबा म्हैस दूध देत नाही दूध काढावं लागतं म्हणे. असे 12 पाहायला भेटतात कधी. अहो गणेश बाबा पोरं सामान्याची जिरव दिली आहेत काय विशेष. कधी कधी कीर्तनकाराची सुद्धा जिरवतात ते. 9 ते 11 कीर्तन. बरोबर अगोदर गेलो जरा बातमी पाहावं वाटली थोडीशी टी व्हीला. ते जरा ते बावलेचं खेळ पाहत होतं. ते बावलेच मी त्याला म्हणलं दादा अरे रिमोट दे रे. त्यानं असं माकडं तिरपे नजरेनं पाहिलं. काय एका मिनिटात काय केलं दिलं माग रिमोट फेकून राग गेलो बाहेर. मी घेतलं रिमोट मस्त आनंदानं. मला वाटलं आता थोड्या बातम्या ऐकू 15 मिनटं बाकी. मी प्रत्येक बटन दाबून पाहिलं पण एकही चॅनल बदला ना. अख्खा रिमोट ते 5 मिनिटानं आलं पण हसत आलं म्हणे बाबा पाहिलं का बातम्या? अरे मी म्हटलं राजा हे रिमोट घेतलं 5 मिनिटं झाले मी अख्खे बटणं दाबू बटणं तुटायची पाळी आली पण चॅनल काय बदलं ना. चॅनल बदलल कसं म्हणे बाबा. म्हणलं का रे? म्हणे त्याचे शेल मी खिशात घालून गेलेलं होतं तुझ्या. असे 12 गडी पाहायला भेटतात. लहान पोराला शिकवणं म्हणजे बरं तसं तुकाराम महाराज म्हणतात ऐका गुरुजी मोठे पदवीधारे पण बालकाला शिकवण्याकरता काय हो लहानपणा व्यक्त करतात. ते लहान होतात अर्भकाचे साठी. तसं संतांचं जीवन हे जीवनमुक्त अवस्थेचं जीवन आहे. तुम्ही आपण भजन करावं हे फक्त आपल्याकरता आपण भजन करावं म्हणून संतांचं जीवन आहे. पण ते हाती धरिले पाटी. बरं पण त्याच्यातला थोडा तुकाराम महाराजांना दुर्गुण दिसला जरा. काय दिसलं ते का हो गुरुजी शिकवतात म्हणले पण महिन्याची 1 तारीख आली. हा पगार जर दिला नाही तर गुरुजी विद्यार्थ्याला शिकवणार नाही. हा दृष्टांत जरा कमी वाटला. मग अजून एक आपल्याला सामान्य जीवन भजन करावं तळमळीनं पण कळण्याकरता दृष्टांत अभंगाचं 3रं चरण. बालकाचे चाली बालकाचे चाली बालकाची
टाळी वाजवा मस्त, बहुत बढिया, मस्त पैकी. बस शिवनाथ बाबा. बालकाची चाली. एक दृष्टांत दिला आईचा आणि लेकराचा. लेकरू चालायला लागले म्हणले. मग लेकरू चालायला लागले म्हणजे काय लगेच चालतं कधी असं? असं नाही ना. मग जरा असं उभं राहायला लागलं जरा. मग आईनं बोटाला धरलं. हे बघा आता ताईंजवळ हे झोपलेले बा. खालं घेतलं झोपून. काय टेन्शन नाही, तू कीर्तन कर, आता काय टेन्शन नाही. हे लहानपणातला आनंद आहे. तुम्ही किती घाम येऊपर्यंत वाजवा, पण काय टेन्शन नाही. मस्त झोपेले, किती वाजवा, किती आवाज येऊ द्या, काय टेन्शन नाही. हा, किती पहाडी आवाजातला आवाज येऊ द्या, पण काय हे लहानपणातला आनंद आहे. लहानपण देगा देवा मंगी साखरे, लय लहानपणातला आनंद. ऐका आता चला. लेकरू चालायला लागलं म्हणले, पण आईनं बोटाला धरलं. आबा कधी इकडे कधी तिकडे, जरा असं मस्त बाकी छान. अजून तुम्हाला अनुभव नाही, येईल 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 येईल. असं धरलं बोटाला. आता आमची 7वी 8वीला गेले त्याच्यामुळे अनुभव आहे ना. ऐका असं बोटाला धरलं, कधी इकडे कधी तिकडे. मला सांगा ना ताई, आता ऐका माझ्याशी बोला ताई. आई का तशी चालते का हो? अशी. तिला समजा सुगाव पाठवून जायचंय अकोल्याला, अशी जाईल कधी ती 5 मिनिटात. पण तुकाराम महाराज म्हणतात जशी आई लेकराच्या बोटेला धरून चालते ना. बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली. निस्वार्थ प्रेम करणारी आई आहे. मरणाच्या यातना भोगते, पण लेकरू बाळ जन्माला आलं, तिला जर कळलं ना कानाला, ती सगळं दुःख विसरून जाते. याचं नाव आई आहे. सबसे बडी हे माँ. या जगातलं निस्वार्थ प्रेम करणारं पात्र म्हणजे आईच आहे. ऐका ताई, 4 लेकरं आहे आईला. एका आईचं म्हणजे एक लेकरू आजारी पडलं, दवाखान्यात नेलं, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला किती भाऊ आहे? 3 भाऊ आहे. बोलवा त्यांना. आले भाऊ. का हो डॉक्टर, बरी का आमच्या भावाची तब्येत? डॉक्टरने सांगितलं तुमचा भाऊ वाचणार नाही. असं बोलू नका डॉक्टर, आम्हाला काहीतरी पर्याय सांगा. मोठ्या भावाला बोलून घेतलं, या पर्याय आहे, तुमचा भाऊ वाचल. काय करावं लागेल? तुम्हाला 2 किडन्या आहे, तुम्ही 1 किडनी जर तुमच्या भावाला दिली ना दादा, तर तुमचा भाऊ वाचेल. चेहरा नाराज झाला त्याचा. डॉक्टर दिली असते मी माझी किडनी, पण लेकरा बाळांचा प्रपंच आहे. त्यांना बायको आहे. बोला त्यांना. ताई तुमचे पती जर वाचावे असं जर वाटत, ऐका बरं ताई, पती जर वाचावे असं वाटत असेल ताई, तुमची 1 किडनी तुमच्या पतीला द्यावा लागेल. डॉक्टर दिली असते मी माझी किडनी, 2 लेकर आहे मला, एकडली किडनीवर कसं जीवन जगू? डॉक्टरांनी विचारलं त्यांना, आई आहे का? आहे. बोलो आईला. ए आई, तुमच्या लेकराला फक्त आजची रात्र आहे, उद्या तुम्हाला ती दिसणार नाही. डॉक्टर असं बोलू नका. माझी 4 लेकरं आहे, पण काय लेकराच्या प्रारब्धाला आजार आला सांगता येत नाही मला, पण माझं लेकरू वाचलं पाहिजे. वाचायला आहे. हो डॉक्टर, मी माझ्या पोरांना जमिनी विकायला हो का? भरपूर इस्टेट आहे, विकायला हो? नाही आई, इथं पैशाची नाही गरज. मग तुमच्या लेकराच्या 2 किडन्या खराब झाल्या, पण आई तुम्ही जर 1 किडनी तुमच्या लेकराकरता जर दिली तर तुमचा लेक वाचल. डॉक्टर मी अडाणी, मला लिहिता वाचता येत नाही, पण डॉक्टर माझी एक विनंती, मला माहिती नाही माझ्या देहात किडन्या किती, पण डॉक्टर माझा लेक जर वाचत असेल ना, तर या देहातल्या सगळ्या किडन्या काढा आणि माझ्या लेकराला टाका. या जगात मातीची आवगी कालकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी येताची गेला. टाळी वाजवा आमच्या आबांग करता. म्हणून आमच्या आबांना एक पदवी आहे, प्रमाणाचा बादशाह. ती पदवी का कोणालाही मिळत असते का दादा? हा, मातेची अवघी बालकाची व्याप्ती
आईच्या चित्ताला लेकरू वाचव एवढाच हट्टास. आईशी कळवळ्याची पण ऐका ना, तुकाराम महाराज म्हणतात आई प्रेम करते, पण स्वतःच्या लेकरावर, दुसऱ्याच्या नाही. का? 10 लेकरं उन्हात खेळत होते, दुपारचे 2 वाजलेले. तिला प्रमाण सांगायचं बरं का मला. आता ऐका, काहीतरी दोष दिसला ना तू उभं राहिला म्हणून जरा दृष्टांत, पहिला दृष्टांत जरा कमी पडला गुरुजीच्या बाबतीत. आता आई पहा, 10 लेकरं खेळत होते, दुपारचे 2 वाजलेले होते. आईचं लक्ष केलं, सांगितलं अ बाळा, अरे सावलीत ये आणि इथं खेळ. लेकरांना सांगितलं हे आई, अगं आम्ही किती आहे बोला ना, अगं आम्ही 10 आहे, यांना नाही ऊन लागणार का? आई म्हणते बाळ्या, अरे त्यांना मरू दे, पण तू सावलीत ये. हा, महाराज म्हणतात ना, तुकोब महाराजांचं प्रमाण असं आहे, आपुलियाचा कळवळा आणि अनेक बाळावरी नाही. आई प्रेम करते पण स्वतःच्या लेकरावर. बालकाची चाली माता जाणून पाऊल घाली. आता ऐका सिद्धांत किती गोडे, पण संतांत तसं नाही. महाराज म्हणतात संत जे मुलावर प्रेम करतात तेच दाशीवर करतात. दया करणे जे पुत्राशी तेची दासानी दासी. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा देवते तेचे. संतांचं तसं नाही, जे मुलावर प्रेम करायचं. म्हणून हा दृष्टांत जरा कमी पडला. सिद्धांत करता तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, जनासाठी उजकी ठाव, ऐसे संत जागे, ऐसे संत जागे, ऐसे संत म्हणे नाव. नावेचा दृष्टांत दिला. ऐका आता पहा सिद्धांत पहा बरं का. नाव कशाची आहे? लाकडाची. आपल्याला नदी नाही इथं आहे ना, अकोले अगस्त्य मुनींच्या इथं जवळ आहे ना, अगस्त्य मुनींचं मंदिर तिकडनं आणि अकोले इकडून. आपल्याला त्या पैल तीराला जायचं, नावेत बसलो, त्या कडेला नाव गेली, त्या नावेनं काय घेतलं का आपल्याकडून? नाही. तसं पाण्यात राहणं एवढं सोपं आहे का? तसंच आहे वैराग्याची भूमिका अंगाशी बाळगणं एवढं सोपं नाही. कर्माची ज्ञानाची हे सांगणं एवढं सोपं नाही, पण ते अंगी बाळगणं फार अवघड आहे. पण हे संतांच्या जीवनात घडलं म्हणून आपण भजन करावं. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव, हा सिद्धांत आहे. जशी नाव आपल्याला तरुण नेते तसा आपला उद्धार व्हावा, हाच फक्त संतांचा हेतू आहे. आपण भजन करावं. मग का हो, आमचा उद्धार व्हावा, आम्ही भजन करावं. पण आम्ही भजन तरी कोणतं करावं? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
भगवंत भावे घेता सज्जनाची नावे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. सर्वांनी वरी हात करूया मस्तपैकी. छान महिला मंडळ पुरुष मंडळ आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा आहे. टाळी वाजवा, श्रद्धेनं संतांच्या नामाचा जप करा. निवृत्ती ज्ञानदेव संपन्न मुक्त अर्भकाचे साठे पंते हाती धरले पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दावे ती अंगी. यथामती यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. वैकुंठवासी आदरणीय मारुती बाळकृष्ण शिर्के पूज्यश्री दादांना हा मृत्यूलोक सोडून इहलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालेत. 10 वर्ष पूर्ण झाले. हे 10वं पुण्यस्मरण आहे. 2 मुलं आहेत, अमोलराव आणि दीपकराव. 1 मुलगी स्वाती नावाची. हा संपूर्ण परिवार आणि म्हणून या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. नाशिक ओढा, नाशिक हा खऱ्या अर्थानं मला अगोदरच फोन येऊन गेला ओढ्यावरून. सांगितलं मी पण येतो. हेमंतराव कंदारे पाटील. आणि त्याने एक चिठ्ठी दिली, बाबा पिंगळा झालाच पाहिजे. आता भूक लागली ना, आता 9:15 झालेत ना आता. बरं चला. नाही म्हणलं तर परत पाटील नाराज होतील. हेमंतराव अरे बा, आमचे शांताराम मामा आले बा. आता एकदा टाळी वाजवा आमच्या मामा करता. जुन्या काळामध्ये मी ज्यावेळेस म्हणजे 2013-14 की संकेत बाबा लय लहान होते. हे तर लय लहान होते. हे असं गोंड दिसायचं, लय लहान होतं आमचा माऊलीला. पण मामा पंचक्रोशी शांताराम मामा म्हणलं का आहेच मृदंगाला सेवा करायला, मृदंग वाजवायचा मस्त बाई. पण त्यांचंही भाग्य आहे, आमच्या ज्ञानराजाचंही भाग्य आहे का त्यांना त्यांच्या पिताश्री सोबत त्यांच्या डोळ्या डोक्यात मृदंगाची संप्रदायाची सेवा करतोय ना. हा फार मोठा आनंद आहे आपल्या जीवनातला. बडेपण मोठेपण माणसाला आनंद वाटतो. मस्त छान. चला संतांचं ऐका. मी अगोदरच सांगितलं गुरु करा, माळ घाला. म्हणतो झालं ठरलं आता काय आता. हां गुरु नुसता पिंगळा ऐकू नका. कळस नाही तर पिंगळा म्हणून आमचा जायचा मुंगळा म्हणून तुम्ही तसेच राहायचे बरं का. ऐका आता संतांची भाषा आहे. नसेल गुरु तर गुरु करा, नसेल माळ तर माळ घाला, नसेल जीवनात भगवत साधना तर साधना करून घ्या, नसेल वारी तर वारीला या. का हो नाथ महाराज, आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, काय जाणार आहे आमचं. संत सांगतात तुमचं नाही काय जाणार तर आमचंही काय जाणार आहे. पण ऐका संतांचं. मार्ग दावणी गेले आधी निळोबा दयानिधी संत. अकोलेकर, इथं संतांचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. पण जर संताचं नाही ऐकलं तर ऐका धोका. हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं घरी दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं. बहुत बढिया. चला हात वरी करूया मस्तपैकी बसलेले मंडळी. जाता जाता 1-5 मिनिटाचा आनंद आहे. सर्वांनी टाळी वाजवायच्या. हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं, हे जरी नाही ऐकलं
जाता जाता एक आनंद टाळी. धन्यवाद पिंगळा महाद्वारी. टाळी वाजवा मस्त पैकी मस्त. बहुत बढ़िया मृदंग. बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल, जे विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. आणि आदरणीय वैकुंठवासी गेली 10 वर्षे पूर्ण झालीत, पण त्यांचे जे साथीदार होते, ज्यांच्या हाताखाली जेनं काम केलं, या परिवाराची इच्छा आहे आमचे वडील गौंडी काम करायचे, पण वडिलांच्या हाताखाली जेनं सेवा केली, गौंड्याच्या हाताखाली म्हणायचे त्याला, त्यांचा या ठिकाणी सन्मान ठेवलेला आहे. हे बघा, मोठ्या माणसाचा कोणी सन्मान पाहत, पण इथं गरिबाचा सन्मान पाहिल्याशी कोणी घरी जाऊ नका बरं का दादा. गरिबाच्या सन्मानातला गरिबाचा आशीर्वाद लई मोठा असतो. हे बघा, तुम्ही गाडी घ्यायला गेलेत ना, श्रीमंत घराच्या माणसाच्या जर घरी गेली मित्राच्या घरी तर तो ओवळीलच, पण गरीब मित्राच्या दारात जर आपली गाडी गेली ना तर त्याला लई आनंद असतो. तसा गरिबाचा सन्मान हा पाहिल्याशी, हा सोहळा पाहिल्याशी कोणी जाऊ नका. बस ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल, तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेल्या सेवेच्या वितरणे आमचे या गावाचे, प्रभागाचे आदरणीय आमचे सरपंच संजय भाऊ आणि हा संपूर्ण परिवार यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जना